स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। घोडेगाव मंचर रस्त्यावरील पळसटिका फाट्याजवळ मालवाहतूक पिकअप आणि वॅगनर कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। या भीषण अपघातात वॅगनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। ओव्हरटेकिंगच्या नादात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव मंचर रस्त्यावर असणाऱ्या पळसटिका फाट्यापुढील नायरा पेट्रोल पंपाच्या समोर हा काळजाचा ठोका चुकविणारा अपघात घडलाय। आज बुधवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4:15 वाजायच्या सुमारास हा अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार वॅगनार कार क्रमांक MH16DM 6855 चे चालक आयमुद्दीन नूर मोहम्मद इनामदार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घोडेगावच्या दिशेकडून नारोडीकडे चालले होते। नारोडी येथील कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेसचे इम्रान इनामदार यांच्या शेताला भेट देण्यासाठी ते निघाले होते। मात्र पळसटिका फाट्याजवळ येत असतानाच समोरून कारने झडप घातली। मंचरवरून घोडेगावच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू पिकअप गाडीने म्हणजेच MH16CC 9431 ने दुसऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न करत असताना पिकअप विरुद्ध दिशेने आली। पिकअपचा वेग इतका जास्त होता की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही भरधाव पिकअप थेट समोरून येणाऱ्या वॅगनर कारला जाऊन धडकली। ही धडक इतकी भीषण होती की वॅगनर कारच्या पुढच्या बाजूचा आणि इंजिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला। गाडीमधील चालक आयमुद्दीन इनामदार आणि त्यांच्या शेजारी बसलेले सहकारी गंभीर जखमी झाले। अपघात घडताच रस्त्यावरील इतर वाहन चालकांनी तातडीने आपली वाहने थांबवली आणि मदतीसाठी धाव घेतली। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांच्या मदतीने दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने मंचर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहे। या अपघातानंतर मंचर भीमाशंकर रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मंचर ते भीमाशंकर हा रस्ता सध्या केवळ 2 पदरी आहे। रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावर वाहने ओव्हरटेक करताना दररोज असे छोटे मोठे अपघात घडत आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या मार्गाचे रुंदीकरण करावे अशी संतप्त आणि आग्रही मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। जर वेळेत पावले उचलली नाहीत तर आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार असा सवाल आता उपस्थित होत आहे। माझं नाव इनामदार आयमुद्दीन नूर मोहम्मद, मी राहणार जुन्नरचा। मी कृषी क्षेत्रात काम करत असताना मार्केटिंग आमचं काम असतं रोज फिरून, आणि घोडेगाववरून नारोडीच्या दिशेने जात असताना एकदम स्लो होतो। पुढून पिकअप आली आणि पिकअप मी माझ्या साईडने चालत असताना पूर्ण रस्ता खाली उतरलो। पूर्णतः ती पिकअप पूर्ण आमच्या अंगावर आली, म्हणजे ती ओव्हरटेक मारित होती आणि त्यांना कंट्रोल नाही झाले। त्यांनी सरळ सरळ डायरेक्ट येऊन आमच्या गाडीला ठोकर दिली। पिकअप नंबर होता MH16CC 9731 नंबरची गाडी होती। त्यामध्ये एक लहान मुलगी पण होती, एक 14-15 वर्षाची। ती ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती येऊन आमच्याकडे भरपूर विनंती करीत होती, माफ करा, माफ करा, माफ करा। आणि ते माणूस तिथे बाहेर येऊन बसलेले होते, म्हणजे डायरेक्ट अचानक त्या अंगावाले, आमची कुठली चुकी नव्हती। मी व्हिडिओ वगैरे काढले माझ्या मोबाईलमध्ये आणि पूर्ण आमची गाडी खाली आहे, त्यांना कंट्रोल नाही झाली गाडी। तुम्ही घोडेगावच्या दिशेने इकडे नारोडीच्या दिशेला येत होता। हो। मग आता हा जो पिकअप आहे, पिकअप कुठून कुठे जातात? पिकअप मंचरच्या दिशेने घोडेगावकडे चालले होते आणि पिकअप ओव्हरटेक मारत होते। आम्ही पूर्ण रस्ता खाली उतरलो, परंतु पिकअप डायरेक्ट पूर्ण अंगावाल्याने एकदम समोरासमोर जोरदार धडक दिली। आम्ही पूर्ण ब्रेक मारून थांबलेलो होतो, पण डायरेक्ट येऊन त्यांनी धडक दिली। आता तुमच्या सोबत कोण होतं? माझ्या समवेत कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेसचे इम्रान इनामदार होते। त्यांच्या शेतीवर आम्ही प्लॉट व्हिजिट वगैरे करण्यासाठी चाललो होतो तिकडे नारोडीच्या दिशेने। आणि हा अपघात तिथे साधारण कुठे घडला हा अपघात? साधारणतः आपलं नायराचा पंप आहे जुना, त्याच्यात थोडा टर्निंगलाच आपलं एक शाळा आहे राईट साईडला, थोडीशा अंतरावर, त्याच साईडला टर्निंग वर झालं। तातडीने तुम्हाला रुग्णालयात दाखल केलं? हो, तेथील काही नागरिकांनी आम्हाला फोन केले आणि ॲम्ब्युलन्स मध्ये आम्हाला इथे आणलं।